दिपके यांना जर खरंच धमक्या येत असतील तर त्यांनी केवळ माध्यमांसमोर आरोप न करता थेट पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल करावी किंवा न्यायालयात दाद मागावी. चंद्रकांत पाटील यांचे सांगलीत वक्तव्य. दिपके यांना जर खरंच धमक्या येत असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल करावी. दिपके यांना धमक्या येतच नसतील असे माझे म्हणणे नाही, परंतु धमकी देणारी व्यक्ती भाजपचीच आहे. हे कशावरून? फोनवरून धमकी देणारा काँग्रेसचा किंवा इतर कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू शकतो, जो स्वतःला भाजपचा कार्यकर्ता सांगून पक्षाची अपकीर्ती करत असावा. केवळ आरोप प्रत्यारोप करत राहण्यापेक्षा आता आंदोलकांनी आणि आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे आणि व्यवस्था समोर आणली पाहिजे असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. सुदैवाने पोलिसांची यंत्रणा एवढी मोठी आहे की त्याने त्याची रितसर कंप्लेंट केली पाहिजे आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंटकडे इतकी अद्ययावत सुविधा आलेली आहे. अशा प्रकारची एखादी धमकी लगेच स्ट्रेस करणं, कोण आहे बघणं, उचलणं, चौकशीसाठी घेणं, ही व्यवस्था आहे. पोलीस सहकार्य करत असतील असं होत नाही. न्यायालयात दाद मागावी किंवा मला धमक्या येतात आणि पोलीस मला प्रोटेक्शन देत नाही. तर अशा प्रकारच्या धमक्या येतच नसतील असं माझं म्हणणं नाही. बऱ्याच वेळेला त्या बीजेपीकडून येतात. तर फोनवरून म्हणणारा म्हणू शकतो ना काँग्रेसवाला असून, मी बीजेपीचा ऑफिस बेअरर बोलतोय, मग लगेच तो बीजेपीचा असं कसं काय? आरोप प्रत्यारोपाच्या ऐवजी ते सिद्ध करण्याची व्यवस्था आता सगळ्या आंदोलनकर्त्यांनी उभी केली. आरोप करणं सोपं आहे, त्याचं नेमकं काय बघायला पाहिजे ना. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.